सध्या आपण बोदेगावच्या मतदान केंद्रावर आहोत। अतिशय उत्साहाचं वातावरण दिसून येते या ठिकाणी मतदारामध्ये। आपल्यासोबत प्रताप काका ढाकणे आहेत। काका काय वाटतं तुम्हाला? मी आता बोदेगावच्या मतदान केंद्रावर आहे। 5:40 झालेत, 6 वाजता मतदान संपणार आहे। आपण जर कॅमेरा फिरून पाहिलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती इथं मतदान केंद्रावरती लोकांची लाईन लागलेली आहे। अशा 4 केंद्रावरती लाईन दिसत आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उत्साहाने मतदार तेव्हाच बाहेर पडतो की जेव्हा मतदारांना परिवर्तन हवं असतं। लोकसभेच्या निवडणुकीचा सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर मतदानाच्या टक्केवारी ही कमी जास्त होत असते, लोकात उत्साह कमी असतो। पण ज्यावेळेस लोकांना असं वाटतं की सत्तेत बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, त्यावेळेस लोक स्वतःच्या मनानं उत्स्फूर्तपणानं मतदान केंद्रावर उभे राहतात। ऊन प्रचंड आहे, उष्णता मोठी आहे, तरी आज मला इथल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मित्रांनी सांगितलं की सकाळपासून एवढ्या मोठ्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणानं मतदानाला बाहेर येत आहेत। हा संकेत उद्याच्या काळातला होणारा सत्तेचा बदल, परिवर्तन हे आम्हाला निश्चित जाणवतो आहे। मी 100% आम्ही पहिल्यापासून सांगतो, लोकांमध्ये सुप्त लाट आहे। सत्ता जी आज केंद्रामध्ये, त्या सत्तेच्या विरोधात लाट आहे, महाराष्ट्रातल्या सत्तेच्या विरोधात लाट आहे आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील जो खासदार गेली 5 वर्ष इथं संपर्कात नाही, त्या खासदाराचं काम नाही आणि मग त्या खासदारांच्या देखील विरोधात संतप्त लाट ही लोकांमध्ये, याच्यामुळेच एवढी उत्स्फूर्त गर्दी आहे। निश्चितपणानं निलेश लंकेंचा विजय या गर्दीत आम्हाला दिसतो आहे। धन्यवाद।